महाराष्ट्र राज्याची ग्रुप ए ची एसएमएल लिस्ट आलेली आहे. एमबीबीएस चा किती कमी कट ऑफ जाऊ शकतो आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये एकूण किती कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ही संपूर्ण माहिती मी गौरव चांदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल आणि देखील अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही. तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती तर दोन लेटेस्ट न्यूज आलेल्या होत्या बघा, लेटेस्ट अपडेट आलेल्या होत्या. यामध्ये सांगितलंय रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट फॉर एमबीबीएस बीडीएस थोडक्यात ग्रुप ए साठी. दुसरी जी लिस्ट आलेली होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर एमबीबीएस बीडीएस, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधून आपल्याला काय बघता येणार का, महाराष्ट्र या राज्यामध्ये आपण कुठे, आपल्या कॅटेगरीमधून आपला एसएमएल किती आणि देखील आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. आणि तुम्हाला त्याही सोबत मी सांगणार आहे का एमबीबीएस चा कट ऑफ 2026 मध्ये किती कमी जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या वर्षी तब्बल 400 ज्या सीट आहेत त्या ठिकाणी काय झालेल्या आहे, वाढ झालेला आहे. बरेचसे असे कॉलेजेस आहेत ते अंडर कन्सिडरेशन मध्ये, त्या थोडक्यात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होणार आहे पण त्या कन्सिडरेशन मध्ये ते अजून झालेलं नाहीये. आणि जर ते कॉलेज या ठिकाणी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नाही झाली त्यांची थोडक्यात ओके, आणि ह्या 400 जागा जर वाढल्या तर मुद्दा पहिला आहे का आपला जो कट ऑफ आहे तो कमी जाऊ शकतो. दुसरा काय मुद्दा असणार आहे सगळी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. थोडक्यात पहिले आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी ओपन करतोय ओके. या ठिकाणी ही जी मेरिट लिस्ट आहे बघा, आज आलेली मेरिट लिस्ट आहे तुमची ओके, आज आलेली ही मेरिट लिस्ट आहे बघा ग्रुप ए साठी ओके. तुम्ही यामध्ये बघू शकता 18/8/2026 ला आलेली ही मेरिट लिस्ट आहे. मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्ही बघायला गेले तर ज्या विद्यार्थ्याचा सिरियल नंबर 1 आहे तो संपूर्ण भारत देशामधून 5 नंबरला आहे, म्हणजे त्याचा ऑल इंडिया रँक किती 5 आहे. आणि हा जो कॅन्डिडेट आहे ओबीसी या कॅटेगरीतून 1 नंबरला आहे ओके. आपण थोडं जरी स्क्रोल करत घेतलं तर ओबीसी या कॅटेगरीतून जो कॅन्डिडेट 2 नंबरला आहे हा महाराष्ट्रामध्ये किती नंबरला आहे, 7 नंबरला आहे आणि ऑल ओव्हर भारतामधून 120 नंबरला आहे ओके. म्हणजे थोडक्यात यामध्ये जर तुम्ही बघितलं तुमचं कॅटेगरी रँक किती ओके, एनटीसी मधून जर पाहिलं आपण तर हा मुलगा एनटीसी या कॅटेगरीतून 1 नंबरला आहे आणि इथं ऑल ओव्हर इंडिया मधून ऑल इंडिया रँक किती येतं 412 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 18 नंबरला आहे आणि त्याच्या कॅटेगरीतून हा किती नंबरला आहे, एनटीसी मधून 1 नंबरला आहे. याच्यावरती पण किती सारे कॅन्डिडेट आहे बघा तुम्ही, पण हा एनटीसी या कॅटेगरीतून किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे ओके. तर मग हे फिक्स कधी कळणार आपल्याला का आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत ओके. तर यासाठी काय करायचंय, 2-3 गोष्टी असणार आहे बघा, व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचंय, व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. आता बघा लास्ट इयरच्या काय केलेलं आहे मी या ठिकाणी सीट मॅट्रिक्स डाउनलोड केले आहे. यामध्ये तुमचे गव्हर्नमेंटचे एमबीबीएस चे कॉलेजेस आहे बघा, सगळ्यांनी काय करायचंय तुमचा जो फोन असेल तो फोन या ठिकाणी ओपन करायचंय ओके. ओपन केल्यानंतर या फोन मध्ये तुम्ही काय करायचंय, कॅल्क्युलेटर देखील ओपन करायचंय ओके. विद्यार्थी मित्रांनो रात्रीचे 2:08 झालेले आणि रात्री देखील ओके, आज तारीख आहे 19 म्हणजे 18 तारखेला जवळपास 12 वाजायला 2-4 मिनिटं कमी होते त्यावेळेस ही लिस्ट आलेली होती. आणि रात्री देखील काय करतोय तुमच्यासाठी हा व्हिडिओ येतोय, तुमच्यासाठी सगळी मेहनत चालू आहे कारण सगळे जे लेकर आहेत ते आपले विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप अकॅडमीचे, तर हे तुमच्यासाठीच मेहनत आहे. आणि तुम्हाला जर आमची मेहनत आवडत असेल तर फक्त एक लाईक करा, तुमच्या त्या लाईकनं काय होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल ओके. रात्रीच्या 2 वाजता देखील तुमच्यासाठी व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय ओके. सगळ्यांनी काय करायचंय, मोबाईल ओपन करायचंय, मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर सगळ्यांचा असतो, कॅल्क्युलेटर देखील ओपन करायचे ओके. आता यामध्ये जर आपण एक या ठिकाणी रेंज घेतली, आता बघा एससी चे हे टोटल सीट दिलेले आहे कोणत्या कॅटेगरीच्या, एससी या कॅटेगरीच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या जनरलच्या सीट किती 396 बरोबर, आणि वुमनच्या किती 186 ओके. टोटलच्या सीट आल्या 582 आल्या तुम्ही बघू शकता ओके, 582 सीट दिसत आहे. तर मग गव्हर्नमेंट कॉलेजला जर नंबर लागायचा आहे 100% एकदम 100% गव्हर्नमेंट कॉलेजला जर नंबर लागू शकतो का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचंय, तुमची जर एससी कॅटेगरी असेल आणि तुम्ही एससी कॅटेगरीमध्ये 582 च्या काय असाल आत असाल ओके, तर तुमचं 100% या ठिकाणी काय नंबर लागू शकतो. म्हणजे एससी या कॅटेगरीतून ही जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके, आता ही जी लिस्ट आलेली बघा तुमची थोडक्यात मी तुम्हाला दाखवली. आता ही याच्यामध्ये बघा आपण जर असं स्क्रोल करत गेलो ओके, तर एससी चे जर आपण या ठिकाणी कॅन्डिडेट बघितलंय ओके, हे बघा ही लिस्ट मी आता या ठिकाणी स्क्रोल करतोय. आता आपल्याला हे बघा हा कॅन्डिडेट एससी तून 4 नंबरला आहे, असं कॅन्डिडेट एससी मधून 582 नंबरला असेल ओके, तर त्याला 100% गव्हर्नमेंटचे एमबीबीएस मिळून जाणार. सर सेमी गव्हर्नमेंट किती पर्यंत मिळू शकतो मित्रांनो, या ठिकाणी यायचंय
हे सेमी गव्हर्नमेंटचा आता काय सीट मॅट्रिक्स आहे. एससीच्या ओपनच्या 139 जागा आहे. ओके, 139 आहे, 139 ही मागच्या वर्षीची सीट मॅट्रिक्स आहे, या वर्षीच अजून आलेली नाही. या वर्षीची सीट मॅट्रिक्स आली तर 400 सीट या ठिकाणी वाढलेला आहे. मग एससी कॅटेगरीमध्ये आणखी सीट वाढणार. ओके, तर मग कट ऑफ आणखी खाली जाऊ शकतो. 139 प्लस काय करायचे, 32 करायचे, म्हणजे 753. आता जर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस करायचं असेल तर एससी मधून, ओके, जर ही जी तुमची मेरिट लिस्ट आहे बघा, ओके, ही जी मेरिट लिस्ट आहे, ओके, ही जी मेरिट लिस्ट आहे बघा, एससी मधून जर 753 नंबरला जर येत असाल तर 100% काय होऊ शकते, तुम्हाला कॉलेज मिळू शकतो. ओके, हे तर कळालं तुम्हाला एक जनरल किती सीट आहे, आपण आपल्या कॅटेगरीमध्ये कुठे यायला पाहिजे. पण सर्वात महत्वाचा कट ऑफ किती कमी येऊ शकतो. मी काय बोललोय, 400 सीट वाढलेल्या आहे, बरोबर. आणि त्याही सोबत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची असते तुमची चॉईस फिलिंग. आता मला सांगा, त्याही नंतर तिसरा महत्वाचा पॉईंट असा की बघा, एससी मधून एखादा कॅन्डिडेट आहे, ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी सविस्तरपणे सांगतोय, ओके, सविस्तरपणे सांगतोय. एससीचा एखादा कॅन्डिडेट आहे, ओके, आणि एससीच्या जागा फुल झाल्या, ओके, एससीच्या सीट फुल झाल्या. त्याही अगोदर मी तुम्हाला हा पॉईंट नंतर सांगतो. या ठिकाणी बघा, आता आपण एससीचे जे टोटल सीट या ठिकाणी कॅल्क्युलेट केले होते, किती आहे, 781 आहे. जर एससी मधून तुमचा एसएमएल जर 781 येत असेल तर 100% काय होऊ शकते, तुम्हाला या वर्षी अलॉटमेंट होऊ शकते. पण मागच्या वर्षीचा जर विचार केला, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया सॉरी एसएमएल, ओके, एससी मधून किती होता, 14,207 होता, त्यालाही देखील अलॉटमेंट झालेली आहे. म्हणजे जर तुम्ही तुमची काउन्सिलिंग जर व्यवस्थित करताय, ओके, तुमची चॉईस फिलिंग जर तुम्ही व्यवस्थित करताय, जर तुम्ही सगळ्या नियम मध्ये बसताय, ओके, सगळ्या राऊंडच्या नियम मध्ये जर तुम्ही अपडेटेड राहताय. बरेचसे विद्यार्थी काउन्सिलिंग मध्ये चुकतात, कॉलेजला व्यवस्थित प्राधान्य देत नाही, म्हणूनही त्यांना काय होत नाही, सीट अलॉटमेंट होत नाही. जागा किती आहे, 781. म्हणजे जो कॅन्डिडेट एससी मधून 781 नंबरला येतोय या लिस्ट मध्ये, एससी मधून 781 त्याला 100% मिळणार आहे. पण मागच्या वर्षी कुठपर्यंत अलॉटमेंट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा एसएमएल किती होता, 14,207 होता, त्याही विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी अलॉटमेंट झालेला आहे. हे का झालं, तर त्यांची चॉईस फिलिंग त्यांनी व्यवस्थित केली. ओके, जर तुमची कॅटेगरी असेल आणि जर तुम्ही व्यवस्थितपणे काउन्सिलिंग करताय तर 100% कमी स्कोर जरी असेल तर तुम्हाला काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. जिथं कुठं जॉईन असाल तो तुमचा काउन्सिलर बघा, तो अपडेटेड आहे का, त्याला सगळे राऊंडचे नियम माहित आहे का, तो वेळोवेळी येणारे सगळे अपडेट त्याला माहित आहे का. बरेचसे काउन्सिलर फक्त फॉर्मच भरता. फॉर्म भरणं हे काही काउन्सिलिंग नाही आहे. पुन्हा एकदा सांगतोय, फॉर्म भरणं हे काही काउन्सिलिंग नाही. फॉर्म भरणं तर कम्प्युटर सेंटरवाला सुद्धा तुमचा फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरणं म्हणजे राऊंडचे, म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे काय, तर राऊंडची अचूक माहिती देखील तुम्हाला असायला पाहिजे. ओके, बरेचसे विद्यार्थी चॉईस फिलिंग मध्ये चुकतात, त्यांना काय होत नाही, अलॉटमेंट होत नाही. आता एसटीचा जर विचार केला तर 421 या ठिकाणी काय टोटल सीट आहे, आणि ज्याचा एसटी मधून 421 नंबर येत असेल, आपण जर याच्यामध्ये स्क्रोल करत गेलो आणि एसटी कॅटेगरी जर आपण यामध्ये बघायला गेलो, ओके, हे बघा, आता याला स्क्रोल करतोय मी, हे बघा, एसटी मधून हा कॅन्डिडेट 1 नंबरला आहे. ओके, एसटी मधून 1 नंबरला आहे, आणि याचा ऑल इंडिया रँक जर तुम्ही बघायला गेले तर याचा ऑल इंडिया रँक 3,657 आहे, आणि महाराष्ट्रामधून 242 नंबरला आहे. ओके, तर जो एसटी मधून जो कॅन्डिडेट, ओके, मी पुन्हा एकदा सांगतोय, एसटी मधून जो कॅन्डिडेट 421 नंबर पर्यंत असणार, किंवा 420, 419, 418 म्हणजे 421च्या आत असणार, त्यांना 100% अलॉटमेंट होऊन जाणार. पण मागच्या वर्षी ह्या अलॉटमेंट 26,000 झालेले होते, 26,399. का, तरी तर आली तुमची काउन्सिलिंग. जर तुम्ही काउन्सिलिंग व्यवस्थितपणे करताय तर 100% काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. ओके, त्याही नंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं, आता विजय जर एखाद्याची कॅटेगरी असेल, एसएमएल 181 येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकते, 100% अलॉटमेंट होऊ शकते. पण मागच्या वर्षी हे 4थ्या राऊंड पर्यंत घेतलेले आहे आपण, तर कितीपर्यंत अलॉटमेंट झालेली तुम्ही बघू शकता, 8,477 पर्यंत. ओके, तर एवढा काय येतो, कट ऑफ कमी येतो. बरेचसे विद्यार्थी स्ट्रेट वेकन्सीच्या राऊंडला बाद होऊन जातात. जर तुम्ही तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय मित्रांनो तर 100% तुम्हाला यश मिळू शकतं. फक्त तुमचा काउन्सलर चांगला असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, सगळे अपडेट या ठिकाणी मिळेल, आणि जे काही नवीन नियम असतील तुम्ही सगळ्या नियमांमध्ये बसले पाहिजे. बरेचसे काउन्सलर ऑल इंडिया कोटातून जायला लावतात आणि स्टेटमध्ये तुम्ही बाद होऊन जातात.
कारण बरेचसे वेगवेगळे दरवर्षी नियम बदलतात. तुम्हाला सगळे नियमांचे काय असायला पाहिजे, अचूक माहिती असायला पाहिजे. एनटीपी मधून ज्याचा 210 काय येणार, या ठिकाणी नंबर येणार. ओके, त्याच्या कॅटेगरी मधून. ओके, याच्यामध्ये ज्याचा 210 एनटीपी. ओके, आता बघा आपण एनटीपी मध्ये बघत जातोय. बघा याच्यामध्ये स्क्रोल करतोय मी आता. ओके, तर याच्यामध्ये एनटीपी कॅटेगरी सुद्धा दिसेल आपल्याला. हे काय आपलं आज जो आलेला आहे प्रोविजनल एसएमएल लिस्ट आहे. ओके, एनटीपी बघा यामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांना कन्व्हर्टेड या ठिकाणी रेड मार्क आलेले. हाही पॉईंट मी तुमच्या सोबत मांडणार आहे, थोडंसं वेळ द्या मला. ओके, आता बघा एनटीपीचे किती कमी कॅन्डिडेट आपल्याला अजून पण एनटीपीचा कॅन्डिडेट दिसत नाही यामध्ये. ओके, हे बघा मी आणखीन स्क्रोल करतोय. बघा किती खाली आपण स्क्रोल करत जातोय तरी एनटीपीचा कॅन्डिडेट देखील मिळत नाहीये. जर तुमची कॅटेगरी जर एनटीपी असेल तर तुम्हाला काय होऊ शकते, चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते. फक्त तुमची काउन्सिलिंग बरोबर झाली पाहिजे. ओके, जर तुमची काउन्सिलिंग मध्ये जर चुकले, बरेचसे विद्यार्थी ज्यांनी त्यांच्या घरापासून ते लांब राहिले. ओके, गावाकडून शहरामध्ये आले, 2 वर्ष हॉस्टेलवर राहिले, 2 वर्ष मेसचं जेवण केलं. ओके, क्लासला देखील अभ्यास केला, रिनीट झाली, बराचसा गोंधळ झाला, नंतर देखील अभ्यास केला, परत एक्झाम दिला, चांगले मार्क्स आले आणि या काउन्सिलिंग मध्ये जर चुकले ना तर सीट तुमची या ठिकाणी काय होणार, जाणार. तर ही काउन्सिलिंग देखील तुम्हाला काय करायला पाहिजे, चांगली करता आली पाहिजे, तरच तुम्हाला काय मिळू शकतो, या ठिकाणी एक चांगला कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते. ओके, बघा एसएमएल मध्ये जर बघतोय आपण तर एनटीपीचं कॅन्डिडेट बघा किती कमी आहे. ओके, हा बघा एनटीपीचा 6 नंबरचा कॅन्डिडेट सापडलाय, जो की ओबीसीचा 135 नंबरचा कॅन्डिडेट आलेला आहे, पण इथं एनटीपीचा 7 नंबरचा कॅन्डिडेट आहे. आता एनटीपी मधून हा 6 नंबरला आहे, बरोबर. त्याचा संपूर्ण भारत देशातून हा किती नंबरला आहे, 8582 नंबरला आहे. ओके, तर एनटीपी मधला, एनटीपी मध्ये जो कॅन्डिडेट 210 पर्यंत असेल त्याला 100% अलॉटमेंट होऊन जाणार. मागच्या वर्षी जे अलॉटमेंट झालेले आहे ते किती वरती झालेले आहे तुम्ही बघू शकता, 11,993 वरती झालेला आहे. कस काय, तर तुम्हाला तुमची काउन्सिलिंग व्यवस्थित आली पाहिजे. ओके, शेवटपर्यंत ह्या अलॉटमेंट झालेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थी ह्या रेंज मध्ये येत असतील त्यांना 100% काय होऊन जाणार, अलॉटमेंट होऊन जाणार. एनटीसी मध्ये 187 काय यायला पाहिजे, तुमचं कॅटेगरी एसएमएल यायला पाहिजे. ओके, मागच्या वर्षी 7,246 पर्यंत काय झालेलं आहे, अलॉटमेंट झालेलं आहे. एनटीडी मधून तुमचं कॅटेगरीतून जर 120 नंबरला असेल तर 100% अलॉटमेंट होऊन जाणार. ओपन मधून 2,844 सीट आहेत, जर तुमचं एसएमएल तुमच्या कॅटेगरी इथपर्यंत येत असेल तर 100% काय होऊन जाणार, अलॉटमेंट होऊन जाणार. मागच्या वर्षी 7,194 वरती अलॉटमेंट झालेले आहे. ओके, ओपन साठी बघू शकता. आणि एससीबीसी जर कॅटेगरी असेल तर 709, जर तुमचं या ठिकाणी काय असेल मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीवरून 709 नंबरला येत असाल तर 100% अलॉटमेंट होऊ शकते. मागच्या वर्षी 7,404 पर्यंत अलॉटमेंट झालेले आहे. ओबीसी मधून जर तुम्ही 1,143 नंबरला येत असाल तर या ठिकाणी 100% अलॉटमेंट होणार आणि मागच्या वर्षी 7,261 पर्यंत काय झालेलं आहे, अलॉटमेंट झालेलं आहे. मग कशा झालेल्या आहेत हे तुमचं सगळं काउन्सिलिंग यामध्ये मॅटर करते. आता सर्वात महत्वाचा, आता एससी कॅटेगरी. ओके, समजा एखादा XYZ नावाचा कॉलेज आहे. ओके, आता काउन्सिलिंग मध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो. एससी कॅटेगरी, बरोबर, एससी चा कॅन्डिडेट आहे आणि या कॅन्डिडेटला देखील जो स्कोर आहे किती आहे, 560 आहे समजा. आणि XYZ जो कॉलेज आहे, ह्या कॉलेजला ज्या जागा आहे टोटल, ओके, ओपनच्या सीट आहे, ओपन मधून या कॉलेजला 1 जागा आहे, बरोबर. ओपन मधून किती कॉलेजला 1 जागा आहे आणि इथं ओपनचा कॅन्डिडेट आहे, बरोबर. ओपनचा कॅन्डिडेट याला 550च मार्क आहे आणि ही जागा कोणाची विद्यार्थी मित्रांनो, ही ओपनची जागा आहे. मग ही सीट कोणाला मिळणार, महत्वाचा प्रश्न आहे का नाही. बरं जाऊ द्या, परत एक प्रश्न, हा प्रश्न असाच आहे. दुसरा एक प्रश्न मांडतो. समजा XYZ नावाचा कॉलेज आहे आणि या कॉलेजला वुमनची जागा आहे, एक मेल कॅन्डिडेट आहे आणि त्याला देखील जो स्कोर आहे तो 560 आहे आणि एक दुसरी फिमेल कॅन्डिडेट आहे वुमन, थोडक्यात तिला जो स्कोर आहे तो 460च आहे, एकदम 100चा डिफरन्स आहे आणि कॉलेजला जागा वुमनची. तर मग हे सीट कोणाला मिळणार, तर हे मिळणार वुमनला, महिलांना देखील हा सीट मिळणार, ना की 560 वाल्याला. पण हे इथं जर ओपनची जागा आहे, ओके, ओपनची जागा आहे, जनरलची जागा आहे, थोडक्यात. ओके, आणि एक कोण आहे तुमचा एससीचा कॅन्डिडेट, त्याला 560 मार्क आहे
आणि जागा कोणाची? ओपन वाल्याची. आणि या कॅन्डिडेटला 550 मार्क आहे, तर हे सीट एससी वाल्याला मिळणार. ओके, एससी. आता इथं ज्यावेळेस अलॉटमेंट येईल एससी मधून ही जी अलॉटमेंट असेल बघा ती ओपन मधून येणार. म्हणजे हे तुमची खरी काउन्सिलिंग. इथं जर चुकले तर सगळं हुकलं. जे या ठिकाणी जे चॉईसेस भरले जातात ते तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरी मधून भरले जातात. महिलांचा कोटा वेगळा आहे, महिलांसाठी वेगळा आरक्षण आहे. जनरल मध्ये मेल आणि फिमेल आहे यांचा वेगळा कोटा आहे. ओके, तर याच्यामध्ये बरेचसे टाइप्स आहे बघा. त्या टाइप्स मध्ये जर तुम्हाला ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग जमली मित्रांनो तरच तुम्हाला या ठिकाणी काय मिळू शकतो? कॉलेज मिळू शकतो. सर्वात महत्वाचं आहे आता तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग जमली पाहिजे. ओके, मी सांगतोय तुम्हाला काय सांगतोय, यावर्षी 400 सीट वाढणार आहे. खूप सारे कॉलेजेस आहेत. मी त्याचा स्वतंत्र देखील एक व्हिडिओ पण घेतलेला होता. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का खूप सारे जे कॉलेजेस आहेत त्यांच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होणार आहे ते अंडर कन्सिडरेशन आहे. गव्हर्नमेंटला देखील त्यांनी काय दिलेलं आहे, या ठिकाणी लेटर दिलेलं आहे, पण ते अजून त्यांना मान्यता मिळाली नाही आणि 400 जागा वाढलेल्या आहे. तर मग हे जे मी तुम्हाला आता कट ऑफ सांगितलंय यामध्ये आणखीन काय येऊ शकतंय, हे आणखीन या ठिकाणी वाढू शकतं. ओके, म्हणजे याच्या वर जरी तुमचा स्कोर असेल पण तुम्ही जर परफेक्टपणे काउन्सिलिंग करताय तर 100% तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. जर तुमचा काउन्सिलर चांगला असेल तरच या गोष्टी शक्य आहे. ओके, असं नाही म्हणत आहे की आमच्याच कडे जॉईन करा. आमचं ऑफिस छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आमच्याकडे काउन्सिलिंग सुरू आहे. पण विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय, जे काउन्सिलर अपडेटेड असेल, थोडक्यात त्याला सगळ्या नियमांची माहिती असेल आणि तो तुमचा फॉर्म भरल्यावर तर कॉलेजमध्ये अलॉटमेंट होण्यापर्यंत सगळ्या प्रोसिजर करून देत असेल, त्यांच्याकडे जरी जॉईन केलं तरी हरकत नाही. आणि जर आमच्याकडे जॉईन करतात आम्ही संपूर्ण प्रोसिजर आमच्या हाताने करून देत असतो. छत्रपती संभाजीनगरला आमचं ऑफिस आहे. ज्या लोकांना जॉईन करायचं असेल तुमच्या समोर एक ऍड्रेस स्क्रोल होतोय बघा, संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला छापडा हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर आपलं ऑफिस आहे. ओके, तुम्ही ऑफिसला येऊन सुद्धा काय करू शकता, आमच्यासोबत काउन्सिलिंग करू शकता. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय. भेटूया असेच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.